आज आपण पाहणार आहोत इरा सेशन 4। तर सगळ्यात पहिले बघा आपल्याला याच्यामध्ये जेवढे काही व्हिडिओ दिलेले असेल तेवढेही व्हिडिओ आपल्याला कंपल्सरी पाहणं आहे। तर याच्यामध्ये बघा इरा सेशन 4 मध्ये बघा बेसिक कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनवर क्लिक करायचं आहे आणि हे आपल्याला ग्रीन करून घ्यायचं आहे। जेवढेही ऑरेंज कलरमध्ये दिलेले आहे नावं तेवढेही ग्रीन कलरमध्ये करून घ्या। त्यानंतर याच्यामध्ये क्लिक करून हे सुद्धा आपल्याला ग्रीन करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला नॉलेज चेकचे प्रश्न सोडवता येतील तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा दोन प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा नॉलेज चेकचा, ISP म्हणजे काय म्हणत आहे तर ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हटलं जाते त्याला। त्यानंतर सबमिट करा। नेटवर्किंगमध्ये पॅकेटायझेशन म्हणजेच लहान भागामध्ये माहिती खंडित करणे म्हणत आहे तर याचं उत्तर बरोबर आहे। त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव आपल्याला त्यामध्ये कॉपी करायचं आहे आणि याच्यातनी आपल्याला ते पेस्ट करायचं आहे। त्यानंतर कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला स्मार्ट टायपिंग स्किलवर जायचं आहे आणि याच्यातनी टायपिंगची नेहमीप्रमाणे प्रॅक्टिस करून घ्या। टायपिंगची प्रॅक्टिस झाल्यानंतर ऑफिस स्किल्सचे व्हिडिओसुद्धा आपल्याला पाहायचे आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला नॉलेज चेकचे प्रश्न इथे असणार आहे आणि नॉलेज चेकचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला इथे स्टार्ट एक्झामवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ते नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा नॉलेज चेकचे 8 प्रश्न इथे दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न बघा, तुमच्या सिस्टीममधील डेट आणि टाईम म्हणजे तारीख आणि वेळेसाठीची सेटिंग बदलण्यासाठीचा पर्याय तुम्हाला कुठे सापडेल म्हणत आहे तर कोणत्या ठिकाणी सापडणार आहे तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे कंट्रोल पॅनलमध्ये। तर ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा तुमच्या सिस्टीमवरील टाइम्स फॉर्मॅट बदलण्यासाठी कुठे क्लिक कराल म्हणत आहे तर टाइम फॉर्मॅट बदलण्यासाठी बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये क्लिक करायचं या ठिकाणी, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे। त्यानंतर सबमिट करा। वारंवार वापरल्या जाणाऱ्या फाईलचा तुमच्या डेस्कटॉप शॉर्टकट तयार करण्यासाठी कोणता पर्याय तुम्हाला मदत करेल म्हणत आहे तर शॉर्टकट वापरण्यासाठी बघा आपल्याला कोणता पर्याय महत्त्वाचा आहे बघा तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकटवर जाऊन आपण एखादा शॉर्टकट क्रिएट करू शकतो, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे। तुम्हाला नवीन फाईलचा शॉर्टकट तयार करायचा असल्यास तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे तर कोणत्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे तर शॉर्टकट क्रिएट करण्यासाठी बघा क्रिएट शॉर्टकटवर इथे क्लिक करायचं आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे। इथे दाखवलेल्या चित्रामधून शॉर्टकट फाईल ओळखा म्हणत आहे तर इथे दाखवलेल्या चित्रामधून आपल्याला शॉर्टकट फाईल ओळखण्यासाठी बघा त्याच्यावर पहिले पाहायचं आहे आपल्याला शॉर्टकट नाव दाखवत आहे किंवा नाही, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। शॉर्टकट फाईल तुम्ही कशी डिलीट कराल म्हणत आहे तर शॉर्टकट फाईल डिलीट करण्यासाठी बघा आपल्याला त्या शॉर्टकटवर राईट क्लिक करायचं आहे आणि ते डिलीट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 दिलेला आहे। तर 4 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। विंडोज 10 मध्ये फाईल फोल्डर अथवा प्रोग्राम अशा आयटमसाठी क्रिएट केलेल्या शॉर्टकटचे कार्य काय असते म्हणत आहे तर त्याचं कार्य काय असते बघा तर याचं उत्तर कोणत्याही आयटमसाठी सहज ॲक्सेस मिळतो तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सबमिट करा। फाईल्स अथवा फोल्डर शॉर्टकट यांच्या बाबतीतले खरे विधान सिलेक्ट करा म्हणत आहे तर खरं विधान बघा आपल्याला याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपल्या नॉलेज चेकचे प्रश्न सोडवणं झालेले आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे तर याच्यावर क्लिक करा आणि इथं आपल्याला स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, डेस्कटॉप लॅपटॉप टॅबलेट कॉम्प्युटर्स आणि मोबाईल उपकरणे ही डिव्हाइस अशी वर्गीकृत केली जातात म्हणत आहेत तर याला आपण काय म्हटले जाते तर याला आपण पर्सनल कॉम्प्युटर म्हटले जाते। हातात धरता येतील असे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे कॉम्प्युटर डिव्हाइस हे आहे म्हणत आहेत तर स्मार्टफोन म्हटले जाते त्याला। एक पर्सनल कॉम्प्युटर जो लहानसा हलका आणि कमी शक्तिशाली आहे आणि ज्याला स्पर्श संवेदनशील स्क्रीन आहे त्याला डिव्हाइस असे म्हणतात म्हणत आहे तर त्याला आपण टॅबलेट म्हटले जाते।
आणि शेवटचं बघा, या हार्डवेअरवर बहुतेक इलेक्ट्रॉनिक घटक बसवलेले असतात ज्यापासून एक सिस्टीम तयार होते म्हणत आहे. तर याला आपण सिस्टीम युनिट म्हटले जाते आणि त्यानंतर सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट आपलं सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा आपल्याला हा व्हिडिओ पहिले पाहून घ्यायचा आहे सगळ्यात शेवटी, तेव्हाच आपलं कंप्लीट सेशन सोडवणं